आज 1 फेब्रुवारी 2025 चे युनियन बजेट सादर करण्यात आलो आहे। त्यातील काही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आतापर्यंतची पोस्ट केले आहेत। इथून पुढचा आत्ताची सर्वात मोठी घोषणा म्हणजे मोदी सरकारकडून टॅक्स बद्दल एक मोठी घोषणा करण्यात आली आहे। म्हणजेच आपल्या राज्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टॅक्स बद्दल एक मोठी घोषणा केलेली आहे। टॅक्सचे डिस्ट्रीब्युशन केले आहे। टॅक्सचे जवळजवळ 12 लाखांपर्यंत तुम्हाला टॅक्स नसणार आहे, परंतु त्यातही डिस्ट्रीब्युशन करण्यात आले आहे। हे डिस्ट्रीब्युशन कसे केले आहे ते आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, परंतु त्या अगोदर चॅनल सबस्क्राइब तर कराच, परंतु व्हिडिओला एक लाईक नक्की द्या, कारण पुढचे अपडेट तुम्हाला सर्व युनियन बजेटमध्ये काय काय सांगितलं ते डिटेलमध्ये पाहायला मिळेल। तर पाहूयात की युनियन बजेटमध्ये टॅक्सचे डिस्ट्रीब्युशन कसे करण्यात आलेले आहे ते। तर पहा, अर्थमंत्र्यांनी भाषणादरम्यान स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ही 50,000वरून वाढवून ती 75,000 करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आलेली आहे। त्यामध्ये टॅक्सचे डिस्ट्रीब्युशन कसे केले आहे बघा। 0 ते 4 लाखांपर्यंत जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला काहीही कर हा आकारला जाणार नाही। त्यानंतर तुमचं 4 ते 8 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर 5% कर आकारला जाणार। त्यानंतर 8 ते 12 लाखांपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर 10% कर आकारला जाणार आहे। त्यानंतर 12 लाख ते 16 लाखांपर्यंत जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर 15% कर आकारला जाणार आहे। त्यानंतर 16 लाख ते 20 लाखांपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर 20% कर आकारला जाणार आहे। त्यानंतर 20 लाख ते 24 लाखांपर्यंत जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर 25% कर आकारला जाणार आहे। आणि जर तुमचं 24 लाखांच्या वरती हायेस्ट उत्पन्न नसेल तर तुम्हाला 30% हा कर आकारला जाणार आहे। असे हे टॅक्सचे जे डिस्ट्रीब्युशन आहे ते करण्यात आलेले आहे। तुम्हाला समजलं असेल, टॅक्समध्ये सुद्धा खूप कमी डिडक्शन दिलेलं आहे, काहीच नाही। 12 लाखांपर्यंत तर काहीच उत्पन्न नसल्यासारखं आहे। त्यामुळे प्रत्येक आयकरदात्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर अजूनही कोणाचं व्हिडिओला लाईक करायचं राहिलं असेल तर लाईक करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। आपल्या चॅनलवर तुम्हाला आजच्या अर्थसंकल्पीय बजेटचे सर्व अपडेट आहेत ते वेळोवेळी पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे ऑल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवा। भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।